रसिक श्रोते हो, नमस्कार. मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनःपूर्वक स्वागत आहे. आजच्या या भागामध्ये आपण रावण रचित शिवतांडव स्तोत्रम यातील 3रा श्लोक पाहणार आहोत. आपण आधी श्लोक ऐकू आणि मग श्लोकातील प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि श्लोकार्थ पाहू. श्लोक असा आहे: धराधरेंद्र नंदिनी विलास बंधु बंधुर स्फुरत दृगंत संतती प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदी क्वचित दिगंबरे मनो विनोदमेतु वस्तुनी. असा हा श्लोक आहे. या श्लोकाची सुरुवात धरा या शब्दाने झालेली आहे. पण धरा हा शब्द इथे स्वतंत्ररित्या न येता एका सामासिक शब्दातील तो पहिला शब्द म्हणजेच पूर्वपद म्हणून आलेला आहे. तसं पाहिलं तर पहिली ओळ पूर्ण सामासिक शब्दच आहेत आणि या श्लोकामध्ये अनेक सामासिक शब्द आहेत. हा सामासिक शब्द असा आहे धराधरेंद्र. धराधर हा पहिला समास. धरा म्हणजे पृथ्वी, धरणी, धरती, भूमी आणि धराधर म्हणजे धराम धारयती इति उपपद तत्पुरुष समास. धराधर याचाच अर्थ भूधर, पर्वत. धराधर अधिक इंद्र असा इथे संधी झालेला आहे. इंद्र याचा अर्थ राजा आणि तो धराधरांचा राजा म्हणजेच पर्वतांचा राजा म्हणजेच हिमालय. धराधरेंद्रस्य नंदिनी पुढचा समास. धराधरेंद्रस्य नंदिनी. नंदिनी याचा अर्थ मुलगी आणि ती कुणाची मुलगी तर पर्वतांच्या राजाची अर्थात हिमालयाची मुलगी म्हणजेच पार्वती. तिचे विलास. बंधुर याचा अर्थ मनोहर, रमणीय, अतिशय सुंदर असे विलास. तिच्या क्रीडा, तिचे हासविलास, तिचे चारू हासविलास. त्यामध्ये बंधू असलेला म्हणजेच तिचा सहचर असलेला. तिच्या या क्रीडाकलापांमध्ये तिचा सहचर असलेला. तिच्या रमणीय क्रीडाकलापांमध्ये तिचा सहचर असलेला. पुढची ओळ आहे आणि पुढचा शब्द आहे स्फुरत. स्फुरत म्हणजे चंचल आणि त्या पुढचा शब्द आहे दृगंत. दृक अधिक अंत. दृक म्हणजे दृष्टी, डोळ्यांचे कोपरे. डोळ्यांच्या कोपऱ्यातून म्हणजेच तिरप्या नेत्रकटाक्षांनी. संतती याचा अर्थ सतत, अनवरत. प्रमोदमान म्हणजे आनंदित होणारा. प्र अधिक मुद धातूचं कर्तरी वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषण. आनंदित होणारा. मानसे. मानस म्हणजे मन आणि मानस या शब्दाचं सप्तमी एकवचनाचं हे रूप आहे. मानसे म्हणजे मनामध्ये. पुढचा शब्द आहे कृपा कटाक्ष धोरणी. धोरणी म्हणजे एकामागे एक ओळ. याचा अर्थ सतत येणारे, अनवरत येणारे, निरंतर येणारे. काय तर कृपा कटाक्ष. कृपादृष्टी, कृपेचे कटाक्ष. ते काय करतात तर निरुद्ध म्हणजे अडवतात. आणि काय अडवतात तर दुर्धरापदी. आपद याचा अर्थ संकट. हा पण सप्तमी एकवचनातला शब्द आहे. दुर्धर म्हणजे असह्य, अगदी दुस्सह्य, ज्याचं निवारण करणं अवघड आहे असा. क्वचित दिगंबरे. क्वचित म्हणजे कधीकधी. दिगंबरे हे एक शिवाचं विशेषण आहे. दिक एव अंबरम यस्य सह हा बहुव्रीही समास आहे. दिशा हेच ज्याचं वस्त्र आहे असा. ज्याने आपल्या शरीरावर दुसरं कुठलंही आवरण घातलं नाही, फक्त दिशारूपी वस्त्र ज्यानं पांघरलेलं आहे असा तो दिगंबर, असा तो शिवशंकर. मनो म्हणजे माझं मन. विनोदम येतो आनंदाला प्राप्त हो. माझं मन आनंदी होवो. माझ्या मनाचं मनोविनोदन व्हावं. आणि वस्तुनी म्हणजे त्या तत्वामध्ये, त्या शिवतत्वामध्ये. असा यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ झाला. आपण पूर्ण श्लोकाचा अर्थ पाहूया. पर्वतांच्या राजाची म्हणजेच हिमालयाची कन्या म्हणजेच पार्वतीचे अतिशय मनोहर रमणीय अशा चारुहास विलासांमध्ये जो तिचा सहचर आहे, प्रेमास्पद आहे आणि तिच्या तिरप्या नेत्रकटाक्षांनी, सतत येणाऱ्या तिरप्या नेत्रकटाक्षांनी जो मनामध्ये आनंदित होत आहे, ज्याच्या कृपा कटाक्षांनी कठीणातील कठीण संकटांचे विनाश होतो, कठीणातील कठीण संकटे अडवली जातात आणि जो कधीकधी दिगंबर अवस्थेमध्ये असतो, अशा त्या शिवतत्वामध्ये माझ्या मनाला आनंद प्राप्त होवो, माझ्या मनाचं मनोविनोदन व्हावं.
असा या श्लोकाचा अर्थ आहे. आता यामध्ये दुसरी ओळ जी आहे स्फुरत दृगंत, तिथे कधीकधी स्फुरत दिगंत असाही पाठभेद आढळतो. दृगंताऐवजी आपण दिगंत हा शब्द घेतला तर त्या ओळीचा अर्थ थोडासा बदलेल. दिगंत, दिग अधिक अंत म्हणजे दिशांचा अंत, याचाच अर्थ दश दिशांमध्ये दूरपर्यंत. मग त्या ओळीचा अर्थ असा होईल की पर्वतांचा राजा हिमालयाची कन्या पार्वती तिच्या अतिशय रमणीय मनोहर अशा चारुविलासांनी, चारुहास क्रीडा विलासांनी दूरपर्यंत दशदिशा प्रकाशित होत आहेत, प्रकाशमान होत आहेत. आणि त्यामुळं जो मनामध्ये आनंदित होत आहे, ज्याच्या अनवरत येणाऱ्या कृपा कटाक्षांनी अतिशय दुर्धर, अतिशय दुस्सह्य, असह्य अशा संकटांचा विनाश होतो, अशी संकटं अडवली जातात. आणि जो कधीकधी दिगंबरावस्थेमध्ये असतो, अशा त्या शिवतत्वामध्ये माझ्या मनाला आनंद प्राप्त होवो, माझ्या मनाचं मनोविनोदन व्हावं, असा या श्लोकाचा अर्थ होईल. एका पाठभेदामुळं एका ओळीचा अर्थ थोडासा बदललेला आहे. आपल्याला जर हे आवडलं असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या भागामध्ये याच्या पुढील श्लोकासह आपण भेटणार आहोत. धन्यवाद.